आपले बारीक काढायचं आणि 15 लिटरच्या डबकीतने आपले सगळे बेल ते भरून द्यायचं. भरून त्याच्यात पाणी टाकून द्यायचा. अर्धा किलो पुढे टाकून द्यायचा. अर्धा किलो आज टाकला का आणखी 15 दिवसांना अर्धा किलो टाकायचं त्याच्यात. म्हणजे असा 1 किलो पुढे टाकायचं. आता आपण हे बनवायला टाकलं का हे 55 दिवस आपल्याला तसंच ठेवावं लागते डबकी. फक्त डबकी हलवत राहायचं. 55 दिवस ठेवलं. 55 दिवसात त्याच्यात तयार होते पोटॅश. पोटॅशची बॅग किती रुपयाची आहे? आता यंदाचे भाव तुम्हाला माहित पडते कृषी केंद्रात गेल्यावर. हा 1800 ते 2 पोटॅश असते त्याच्यातली. एका क्विंटल मध्ये किती टक्के? किती राहते? 46 किलो नाही. किती टक्के राहते? पोते आणतात ती करायचं ना. आम्ही आणत नाही पोते. 10 वर्षापासून कृषी केंद्रात पोतं येत नाही आणि कृषी केंद्राची बाटली नाही. बाटली येण्याची आवश्यकताच नाही. आता कागद पाहिलं घरी आपण बाटली येण्याची गरजच नाही आपल्याला. आज जर पोटॅश तुमचं 46% धरू आपण वेस्टेज टाकायची तर 30% परमिशन गव्हर्नमेंट असते. 20 ते 30% टाका. कारण त्याच्यात रॉ मटेरियल मध्ये 20 ते 30% वापरायला लागते. आणि कोणीच काही तेवढंच वापरत नाही. ज्यांना 20 टाकलं त्याचं समजून जायचं 40 आहे. जे दुधात पाणी टाकत नाही म्हणजे ते घोडभर तरी टाकल्याशिवाय राहते का? कारण धंदा त्याच्याशिवाय नाही दुधाचा. तर मग तुमचा हे खतावाला धंदा राहील का तसा? आता मागच्या 2-3 वर्षाची एक नांदेडची कंपनी पकडली होती सुपर फॉस्फेटची. तर त्या कंपनीवाल्याने पत्रकारांनी विचारलं का तुम्ही एवढं अर्ध्याला अर्ध टाकून कसं काय विकताय? ते म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला हेच पाहिजे. समाधानी आहे सुपर फॉस्फेटमध्ये. कारण आपल्याला वाई करायच्या आधी फेकून द्या. आपल्याला माहिती आहे का 1000 रुपये फेकून द्या. आपण त्याच्यात खुश शकतो. पण त्याचे साईड इफेक्ट आपण समजून घ्यायला तयार. जमीन पूर्ण गोट्याने कडक करत आणलेली आवरून टाकलेली. आणि जे 40 वर्षापासून जे आपण खतं टाकत आहोत खतं टाकून टाकून जे जमीन पूर्ण लॉक झालेली आहे हेच लॉक खोलासाठी आपल्याला जैविक शेतीवर आता या गव्हर्नमेंटने सुद्धा निर्णय घ्यायचं काम पडलं तर जैविक शेतीकडे वळावं. कारण त्याला समजलेलं आहे. मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे विदेशाच्या. कारण आपल्याला सवय आहे जोपर्यंत बाहेरचा कोणी सांगत नाही तोपर्यंत आपण काही विश्वास ठेवत नाही. जेव्हा बाहेरचा कोणी येऊन सांगत नाही हे तुमचं घातक आहे हे चांगलं आहे तेव्हा आपण विश्वास ठेवत नाही. ते म्हणून अमेरिकेवाला म्हणतात ते काय खोटं सांगत असेल का? भारतातल्या सांगत येईल तेवढंच काम नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की आपल्या शेतीला जो खर्च कमी करायचा तर त्यानंतर आपल्याला एक बेल अर्ग तयार करायचा आहे पोटॅश ज्याच्यामध्ये 8% 8.3 असा बेल अर्ग ज्याने 24% तयार होते. आणि हे किती रुपयात भेटत आहे तुम्हाला? 40 रुपयात 15 लिटर. बिलाचे पैसे लागते का? त्या पाण्याचे पैसे लागत आहे का? आणा लागत आहे फक्त आपल्याला 40 रुपयामध्ये आपलं 10 एकराची फवारणी होते. कितीचे? 10 एकराची. आणि पहिल्या फवारणीपासून तुम्ही सुरुवात करायला लागत. अडचण नाही दिली. उलट झाड चांगलं सशक्त बनते. कारण खायला कमा पाहिजे. पहिल्यापासून खाऊ घातलं तर चांगलं राहील ना. जर विचार केला एखाद्या गरोदर मातेला डायरेक्ट 9व्या महिन्यात खाऊ घालायचं तिचं 3 किलो तर पाडा पाहिजे. शक्य आहे या गोष्ट? सुरुवातीपासून खाऊ घालायला लागेल ना तेव्हा बाळ सुस्त होईल ना. मग तसंच आपल्याला पिकाला सुरुवातीपासून खाऊ घालायचं तेव्हा पात्या गोंड्या चांगल्या भरण सोयाबीनचे दाणे चांगले भरण तुरीचे दाणे चांगले भरण शेंगा चांगले फुलोर चांगला आहे हे सगळ्या गोष्टी तिथून सुरुवात. त्यानंतर आपल्याला एक निंबोळी अर्ग तयार करायचा. निंबोळीसाठी कुठे जावं लागते का आपल्याला? कृषी केंद्रात जात नसता जास्त म्हणतात. निंबोळी अर्ग आणायला कुठे जावं लागते? कृषी केंद्रात. आणि तिथं बॉटलवर चित्र कायच पाहावं लागते ज्याला वाचता येत नाही
ते चित्र काय पाहिजे त्याच्यावर? निंबाच्या पाल्याचं, निंबुडीचं पाहिजे ना. आणि मग म्हणते निंबुडीवर कवय. आणि घराजवळच्या लिंबाचं काय? वावरातल्या लिंब 300 रुपये लिटर आहे ना. आणि निंबुडीवर का तिथून अर्धा लिटर 800 रुपयाचा, 1000 रुपयाचा, 2000 रुपयाचा आणायचा. हेच चालू आहे ना आपलं. पण हेच निंबुडीवर का आपण घरच्या घरी तयार करू शकतो. 1 किलो निंबुडी घ्यायची, ओली निंबुडी घ्यायची बारीक कांडायची. आता ओल्या निंबुड्या चांगल्या प्रमाणात भेटते. आणाच्या बारीक कांडायच्या किंवा मिक्सर मधून काढायच्या. बारीक केल्यानंतर त्याला 5 लिटर पाण्यात निंबुडी घालायचं. 5 ते 10 ग्रॅम साबणीचा तुकडा टाकायचा आणि 200-250 ग्रॅम गुळ टाकायचा. हे 1 किलोचं. मग तुम्हाला जेवढी बनवायची तेवढी बनवा तुम्ही. सहज तुमच्या लक्षात राहावं असं सांगत आहोत. मग 5 किलोची बनवा का 50 किलोची बनवा तुम्ही. 15 लिटर